नाही तर आपलं 365 दिवस चॅलेंजचा 15वा दिवस आहे आज. तर काल आपण केलं होतं स्क्वॉट्स वर्कआउट. तर आज एक वर्कआउट करू. तर एक गोष्ट आहे, किती पण चॅलेंज ॲक्सेप्ट केलं, पण किती पण याच्यामध्ये जीवावर येईन, आपल्याला त्रास होईन, पाय दुखन, कंटाळा येईन, पण ह्या गोष्टी नाही जमणार. कारण की चॅलेंज ॲक्सेप्ट केलं तर 100% एक जरी दिवस हुकला तर पुन्हा चॅलेंज संपून जातो. एक गोष्ट मेंटॅलिटी बनवायची, कोणी सोबत येऊ नाही येऊ तरी आपण वर्कआउटला तोच परफॉर्मन्स पाहिजेत आपला. कारण की सवय लागली कोणाची तर मग कसं होतं, तो नाही आला तर आपल्या जीवावर येतो. त्याच्यामुळं एकटं चला, एकटं निघा ग्राउंडवर. जे सोबतीने आले नाही आले नाही आले, कोणीच नाही बघा, पुढं पण नाही मागं पण नाही, सामसूम. तर आजचा आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. तर काल आपण केलं तर स्कॉट्स एक्सरसाइज आणि लेग वर्कआउट केलं. तर लेग वर्कआउटने काय मांड्याची एक्सरसाइज केली ती. आणि आज आपण आता वॉर्मअप झाला कंप्लीट आपला, तर आज आपण बेसिक एक्सरसाइज करणार आहे. कारण की आज थोडंसं लेग वर्कआउटने मांड्या जाम झाल्या, तर आज थोडंसं फ्री वर्कआउट करणार आहे. त्याच्यानंतर आज फ्री केलं तर उद्या वर्कआउट करायला सोपं जातं. त्याच्यामुळे आज नॉर्मल वर्कआउट करायचा. तर चला आता आपण 2 किलोमीटर पहिली जॉगिंग कंप्लीट करून घेऊ आणि नंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. तर चला. किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. आज आपण 2 किलोमीटर मारलं. नॉर्मल स्पीड होती आज, कारण की आज मच्छर होते. मच्छरमुळे कशी स्पीड कमी होती थोडीशी, कारण की नाकात तोंडात जायची शक्यता असती. त्याच्यामुळे आपण थोडीशी स्पीड कमी करून मारतो. आज 2 किलोमीटर मारलं. तर आता जॉगिंग कंप्लीट झाली, आता थोडं वॉकिंग करू आपण. कधी पण लक्ष ठेवा, वर्कआउट कोणता डेली करायच्या आधी कमीत कमी 400 मीटर, 500 मीटर किंवा 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, तुम्हाला जसं नॉर्मल जॉगिंग करता येते तेवढी नॉर्मल जॉगिंग करायची. कारण की पूर्ण बॉडी एकदम फ्री होऊन जाते रनिंग पोझिशन वर्कआउट करायला. त्याच्यामुळे डायरेक्ट आले आणि स्ट्रेचिंग केली आणि लगेच वर्कआउट करायला लागले ना, तर एवढा परफॉर्मन्स येत नाही जेवढा स्ट्रेचिंग करून आपण जोरीशी जॉगिंग करून मग परफॉर्मन्स बेस्ट येतो. कारण की पुरी बॉडी खुलती. त्याच्यामुळं स्ट्रेचिंग झाली तर तुम्हाला सहसा तरी बघा 400-800 मीटर नॉर्मल जॉगिंग करता येते, तर थोडंसं बेस्टच राहील. तर चला वर्कआउट करत जाऊ आपण.
स्किपिंग एक्सरसाइज कंप्लीट झाली तर आपण 100-100चे 12 सेट मारले, म्हणजे 1200 स्किपिंग मारल्या. तर स्किपिंग एक मेन गोष्ट आहे. तुमच्या वर्कआउटमध्ये स्किपिंग डेली ॲड करा. डेली नसलं तर हप्त्यातून 2 सेट तर झालेच पाहिजे तुमचे 1000-1000चे. नाही तर डेली बिगिनर तुम्ही असाल तर 50-50चे 5 ते 10 सेट मारा आणि तुमचे कंटिन्यू असले 100-100चे 10 सेट मारा. हे काय होतं, रनिंगमध्ये स्पार्क पॉवर वाढती आणि तुमचा स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो, लेग पॉवर वाढती, पूर्ण बॉडीची मसल एक्स्ट्रा जी चरबी असते सगळी कमी होऊन जाते स्किपिंगने. तर ही गोष्ट आहे. तर स्किपिंग झाली आपली कंप्लीट. चला स्ट्रेचिंग करू.